मंडळी नमस्कार. रामबाण उपचारमध्ये मी प्रकाश कचरे तुमचं स्वागत करतो. मंडळी, तुम्हाला मी नेहमीच नवनवीन माहिती देत असतो. तर आज मी अशीच एकदम बहुगुणी आयुर्वेदिक वनस्पतीची माहिती देणार आहे. तर ही वनस्पती आपल्याला भाताच्या शेतात किंवा अवनात अशी कुठेही सहज मिळून जाईल. तर एवढी पॉवरफुल आयुर्वेदिक रामबाण आहे, तर तिचा उपयोग ऐकून थकच व्हाल. जर ती वनस्पती आता दाखवते बघा. ही वनस्पती आहे बघा, हे बघा, हे असं असते, हे तोडलंय बघा. तर हिला म्हणतात आगिनबुटी. तर मंडळी, ही वनस्पती, ही आगिनबुटी तुम्हाला ना सहज आता भात कापलेत बघा, भाताच्या शेतात वगैरे सहज ही उगवलेली मिळून जाईल. तर कुठेही तुम्हाला भेटेल. कदाचित काही ठिकाणी नसते, काही ठिकाणी बरोबर तुम्हाला दिसेल. तर मी बघा हे व्यवस्थित तुम्हाला असं दाखवतोय बरं पूर्ण. म्हणजे बघा ही छोटी छोटी पानं असतात आणि त्याला ना बारीक बारीक फळंसुद्धा असतात. तर ही एवढी आयुर्वेदिक आणि रामबाण आहे का एकदमच जबरदस्त. जे आपले त्वचेचे विकार आहेत बघा, गचकर्ण असेल, नायटा असेल, तर त्यासाठी खूपच गुणकारी आहे. बरं, तुम्ही असं म्हणाल गुणकारी कशी? तर मी सांगतो बघा, ह्या पानाची जर पेस्ट करून लावली ना, तर जिथे गचकर्ण झाले त्या प्रभावित भागावर तुम्ही पेस्ट करा, चांगलं वाटून घ्या बारीक करून आणि तिथे लावून द्या. आणि थोडा वेळ जर उन्हात राहिले तर उत्तम, नाही तर मग दुसरं असंही करू शकता. गौरी पेटून घ्यायची आणि त्याच्याजवळ थोडंसं असं शेकवायचं किंचित. परंतु अजून एक, मग तुम्ही म्हणाल औषध काही सांगितलं आणि त्रास झाला, तर याचं हे लावल्यानंतर इथले त्वचा जळून जाते. म्हणजे स्किन ती जळते, म्हणजे गचकरण ते जळूनच पूर्ण बसतं. एवढं असं रामबाण आहे. तर तुम्ही असं केल्यानंतर थोडीशी जखम होईल, परंतु घाबरायचं नाही. फक्त जिथं प्रभावित भाग आहे ना, गचकरण वगैरे, त्याच्यावरच लावा, निश्चित बरं होईल. एवढा आयुर्वेदिक आणि रामबाण आहे. तसंच ना बघा, बऱ्याचशा जणांना बघा सांधे दुखतात, जॉईंट पेन. म्हणजे नेमकी असं जागा निश्चित करायची, पेनाने म्हणा किंवा असा जो दुखणारा भाग पॉईंट मार्क करायचा आणि ह्या पानाची पेस्ट केल्यानंतर असं बारीक पेस्ट करून जो पॉईंट आहे त्या पॉईंट केलेल्या भागावर थोडासा असं पेस्ट लावा किंवा टिपका द्या आणि थोडंसं उन्हात थांबा. याने पूर्ण असं ते पॉईंट असं जिथे दुखतंय तिथे लावल्यानंतर ते पूर्ण असं वेदना थांबवून देईल. एवढं असं म्हणजे जॉईंट पेन, सांधेदुखीसाठी पण खूप गुणकारी आहे. फक्त सांभाळून करा उपाय, कारण जखम होण्याचा संभव असतो. परंतु गचकरण वगैरे हे तर पूर्ण जळूनच बसतं. एवढं आयुर्वेदिक आणि रामबाण आहे. हे तोडलंय बघा. तर हिला म्हणतात आगिनबुटी. तर ही आगिनबुटी जिथं गचकर्ण झालाय, जिथं कोणत्याही प्रकारचा स्किनचा प्रॉब्लेम आहे, खाज येते, तर तिथे याची पेस्ट करून कुठून जर लावली ना, तर पूर्ण तुमचं गचकर्ण जळून बसेल. एवढं आयुर्वेदिक आणि रामबाण आहे. तर मंडळी, मी आज तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या रामबाण उपचार चॅनल लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुमचे नातेवाईक मित्रमंडळी यांना शेअर करा. धन्यवाद.